महाविकास आघाडीचा फॉर्म्युला ठरला, शिक्कामोर्तब बाकी. जागा वाटपाबाबत सुप्रिया सुळेंची माहिती. एकत्र येणार, पण सध्या आमच्यासाठी महाविकास आघाडीचं दार बंद. आम्हाला घेण्यासाठी कुणाचा विरोध माहीत नाही, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य. संविधान रक्षणासाठी प्रकाश आंबेडकर सोबत येतील, त्यांना महाविकास आघाडीमध्ये मोलाचं स्थान असेल, सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया. एकत्र नाही आलो तर ठाकरे गट आणि वंचित 24-24 जागा लढणार, प्रकाश आंबेडकरांची माहिती. प्रकाश आंबेडकरांशी चर्चा सुरू, योग्य समन्वय आहे, 40 जागा जिंकायच्या आहेत. संजय राऊतांचं वंचित बाबत स्पष्टीकरण. चारही पक्षांना समसमान जागांचा फॉर्म्युला अमान्य असेल तर तुमचा फॉर्म्युला तरी सांगा, प्रकाश आंबेडकरांचा इंडिया आघाडीला सवाल. उद्धव ठाकरे आणि काँग्रेस पक्षश्रेष्ठींमध्ये फोनवरून चर्चा, जागा वाटपाबाबत मतभेद नाही, भाजप विरोधात एकत्र लढायचं, ठाकरेंची भूमिका. लवकरच ठाकरेंची दिल्लीवारी, सूत्रांची माहिती. सुप्रिया सुळे दादांमुळेच खासदार, दादासोबत नसल्यामुळे सुप्रिया सुळेंना बारामतीत तळ ठोकण्याची वेळ, रुपाली चाकणकरांची टीका. मी ऐकलं नाही आणि वाचलंही नाही, त्यामुळे बोलू शकत नाही. सुप्रिया सुळेंनी चाकणकरांबाबतच्या प्रश्नावर बोलणं टाळलं, तर रुपाली चाकणकरांनी नगरसेवक तरी होऊन दाखवावं, रोहिणी खडसेंचा पलटवार. सोम्या गोम्याच्या बोलण्याला मी उत्तर देत नाही, टोपीवरच्या टीकेनंतर अजित पवारांकडून राऊतांचा सोम्या गोम्या असा उल्लेख. गुलामी पत्करलेल्या डरपोक लोकांनी आमच्यावर बोलू नये, सोम्या गोम्या कोण हे 2024ला कळेल, राऊतांचं अजित पवारांना प्रत्युत्तर. नववर्षात वाचाळवीरांना सद्बुद्धी यावी हीच प्रार्थना, शुभेच्छा देताना राजकीय नेत्यांना देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला. माझ्याकडे पुरावे, जयंत पाटील छातीवर हात ठेवून खरं बोला, संजय शिरसाट यांचा हल्लाबोल. संजय शिरसाटांना मनातलं कसं कळतं? माझ्याबद्दल दावा करणाऱ्या शिरसाटांनाच अधिक माहिती विचारा, जयंत पाटलांचा टोला. पक्षात दादागिरी करणारे अजित पवार आता उघड धमक्या देत आहेत, जितेंद्र आव्हाडांचा हल्लाबोल. तर 2019ला परत आल्यानंतर दादांना उपमुख्यमंत्री केलं, हेच आमचं चुकल्याचंही वक्तव्य. सरकारकडून आम्हाला उद्या बैठकीचं निमंत्रण, पण मी मुंबईमध्ये बैठकीला जाणार नाही, जरांगे पाटलांची माहिती. वाहन अडवल्यास मंत्र्यांच्या घरासमोर वेढा देण्याचाही इशारा. ओबीसी आरक्षणाची बाजू कोर्टात भक्कमपणे मांडण्यासाठी ओबीसी सल्लागार समिती तयार करा, ओबीसी नेते प्रकाश शेंडगेंची मागणी मुख्यमंत्र्यांकडून मान्य. मंत्री हसन मुश्रीफांच्या नावे बनावट फेसबुक अकाउंट प्रकरणी कागल पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. पेट्रोल भरण्यासाठी तुळजापूर, कोपरगाव, वाशिम, सांगलीसह हिंगोलीतील पेट्रोल पंपांवर गर्दी. टँकर चालकांच्या संपामुळे उद्या पेट्रोल न मिळण्याच्या शंकेनं पंपांवर गर्दी. सिद्धू मुसेवाला प्रकरणातील आरोपी आणि कुख्यात गँगस्टर गोल्डी ब्रार दहशतवादी घोषित. यूएपीए कायद्याअंतर्गत केंद्राची मोठी कारवाई. 2023-24 वर्षामध्ये 8.18 कोटी नागरिकांकडून आयटीआर फाईल करणाऱ्यांच्या संख्येत 9% वाढ. राज्यात आज नव्या 70 कोरोना रुग्णांची नोंद. राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 693. नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी जपानमध्ये 7.5 रिश्टर स्केलचा भूकंप. भूकंपानंतर त्सुनामीचा अलर्ट जारी. समुद्र किनाऱ्यांवर 1 मीटर उंचीच्या लाटा.